मयूर कांबळे आणि हल्लेखोर विनायक चौगले हे चांगले मित्र होते। यापूर्वी दोघांमध्ये सतत वाद व्हायचा। शनिवारी एका बारजवळ दोघे दारू पिण्यासाठी बसले, त्यावेळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला। वादानंतर सर्वजण घराकडे चालले असताना तारदाळ खोतवाडी मार्गावर मयूर कांबळे याच्यावर हल्ला झाला। जीव वाचवण्यासाठी मयूर सैरभैर पळू लागला, मात्र सोबतच्या मित्रांनी रस्त्यात गाठून त्याची तलवार आणि चाकूने निर्घृण हत्या केली। दरम्यान स्वप्नील वराळे हा भांडण सोडवत असताना तिघा हल्लेखोरांनी त्याला धमकी देऊन पळवून लावलं। या प्रकरणी वराळे याच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलिसांनी विनायक चौगले याच्यासह दोघा अल्पवयीनांवर खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय। पोलीस चौकशीत विनायक चौगले यानं आणखी दोघांच्या मदतीनं मयूरचा खून केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी विनायक चौगलेला अटक करून गुन्ह्यात वापरलेली तलवार आणि चाकू जप्त केलाय। पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे या प्रकरणी अधिक तपास करतायत।